नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं. आज आपण उपवासाचे नगेट्स आणि उपवासाची चपाती करणार आहोत. तुम्ही जरी उपवासादिवशी साबुदाणा भिजवायला विसरला असलात तरी हा पटकन होण्यासारखा पदार्थ आहे आणि चवीलाही खूप छान लागतो. आणि या पदार्थाचे मी व्यवस्थित असं प्रमाण दिलेलं आहे, तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण नगेट्स बनवण्यासाठी इथं आपण 5 ते 6 बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता हे कुकरला लावणार आहोत. 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण हिरवी मिरची बारीक करून घेऊया मिक्सरला. आता आपण गॅसवरती कढई ठेवली होती, ती गरम झाली की त्याच्यामध्ये 1 वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे. तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. सतत हलवत राहायचा म्हणजे एकसारखा भाजला जातो आणि थोडासा तडतड उडायला लागला की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. इथे आपण सतत हलवत भाजत आहोत आणि माझी थोडीशी तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे माझा आवाज थोडासा वेगळा येत आहे, तरी ॲडजस्ट करून घ्या प्लीज. आता इथे आपण बटाटे थंड करून घेतले आणि त्याची साल काढून घेतलेली आहे. इथे आपलं साबुदाणाही थंड झालेला आहे, तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. फाईन म्हणजे बारीक करून घ्यायचा आहे एकदम. जर तुम्हाला वाटला थोडासा मोठा वाटतोय तर तुम्ही चाळणीने चाळून घेऊ शकता. शक्यतो तुम्ही चाळणीने चाळून घ्या, म्हणजे जो मोठा असेल तर वरती राहील. आपल्याला छान असं बारीक पीठ मिळेल. आता आपण जे बटाटे होते ते सगळे सोलून खिसून घेऊयात. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे वरईचं पीठ टाकायचं, 2 ते 3 चमचे मोठे शेंगदाण्याचे कूट टाकायचं आहे, हिरवी मिरची 1 चमचा टाकायची आहे, चवीनुसार मीठ, 2 चमचे दही आणि जे आपण तयार केलेलं पीठ होतं ते आपण घालायचं आहे. ते आपण थोडंही घालू शकता, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की किती बसते बटाट्यांमध्ये. बटाट्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच ॲड करा, बाकीचं ठेवून दिलं तरी चालेल. आता हे पीठ आपण एक 10 मिनटं झाकून ठेवूया किंवा लगेच करायला घेतलं तरीही चालतं, पण थोडंसं मुरल्यावरती जरा छान लागतं म्हणून एक 10 मिनटं ठेवलं. आणि नंतर आपण एकसारखं करून घ्यायचं आहे पीठ आणि त्याचे असे उभट किंवा गोल किंवा तुम्हाला जसे आकार द्यायचे आहेत तसे नगेट्सना आकार द्यायचे आहे. मी उभट दिलेले आहे. थोडंसं पीठ असं मध्ये प्रेस करायचं आहे, म्हणजे थोडंसं चपटं करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आतून पण भाजले जातात ते. आणि इथं आपण सगळे नगेट्स तयार करून घेतलेले आहेत. आता इथं मी साईडला काढून ठेवलं होतं थोडंसं साबुदाण्याचं पीठ, त्यामध्ये आपण हे सगळे कोट करून घ्यायचे आहेत. जरी तुम्ही हे कोट करून नाही घेतले तरी चालतात, कोट केल्याने थोडेसे जास्त कुरकुरीत होतात म्हणून कोट करून घेतलेले आहे. आता इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं, ते आपण थोडंसं पीठ टाकून बघायचं. जर व्यवस्थित असं लगेच वरती आलं की मग नंतरच आपण नगेट्स त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. म्हणजे व्यवस्थित असं तेल गरम झालं पाहिजे, नाहीतर कमी गरम असेल तर जास्त तेलकट होतील नगेट्स आणि जास्त जर तेल गरम असेल तर लगेच करपण्याची शक्यता असते, आतून कच्चे राहतील. म्हणून व्यवस्थित गरम असल्यानंतरच तेल त्याच्यामध्ये नगेट सोडा. आता हे आपण छान असं सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत आणि सर्व काढून घ्यायचे आहेत. जर तुमचे नगेट्स फुटले तर त्याच्यामध्ये तुम्ही उकडलेला बटाटा खिसून घाला. कधी आपल्याकडून पीठ जास्त झालं की नगेट्स तेलामध्ये फुटतात, तर तुम्ही याच्यामध्ये बटाटा खिसून घालायचा आहे, पीठ ॲड करायचं नाही. हे खूप कुरकुरीत होतात, आवाज ऐकतच असाल असा, आणि खायलाही खूप छान लागतात ते. आणि आतून मऊ आणि वरून कुरकुरीत असा हा नगेट्स होतो. आता त्याच पिठापासून आपण उपवासाची चपाती बनवणार आहोत. तर इथं मी एक मीडियम आकाराचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि तो साबुदाण्याच्या पिठामध्ये घोळवून घेतला आणि छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे. चपाती जास्त पातळ पण नाही लाटायची, जास्त जाडही नाही लाटायची, मीडियम अशी लाटायची आहे. आणि तवा गरम झाला की त्याला आधी तूप लावून घ्यायचं आणि नंतर याच्यावरती चपाती टाकून घ्यायची आहे आणि तिला
छान असं वरून आणि खालून असं तूप लावून दोन्ही साईडनी छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण आपल्या उपवासाच्या चपात्याही याच पिठापासून बनवू शकतो खाण्यासाठी. कारण की जर आपल्या घरामध्ये जर काही लोकं असतात की जे ऑइली किंवा तेलकट अजिबातच खात नाहीत, त्यांच्यासाठी ही उपवासाची चपाती त्याच पिठापासून बनवू शकता. आणि ज्यांना खूप छान चमचमीत खायची सवय असेल त्यांच्यासाठी नगेट्स बनवू शकता. अशा प्रकारे आपली उपवासाची थाळी तयार आहे. ही चपाती तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता, दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता. माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.